केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकाना नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन राजपत्र प्रसिद्ध होईपर्यंत सुरूच राहणार असल्याची भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या अध्यक्षतेखाली 20 कलमी सभागृहात प्रशासन व ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्ह्यात जनगणना प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाने आंदोलन मागे घेऊन जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले। प्रशासनाच्या मते ओबीसींची गणना पुढील टप्प्यात केली जाईल, मात्र या आश्वासनावर संघटनांनी अविश्वास व्यक्त करत स्वतंत्र ओबीसी नोंदणीशिवाय जनगणना स्वीकारता येणार नसल्याचे ठामपणे सांगितले। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी ओबीसी जनगणना हा समाजाच्या भविष्यासाठीचा लढा असल्याचे सांगत समाज बांधवांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले। तसेच 28 जून रोजी आयोजित महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले। बैठकीस राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबडी, ॲडव्होकेट दत्ता हजारे, प्राध्यापक अनिल शिंदे, प्राध्यापक माधव गुरनुले, श्रीहरी सातपुते, कवींद्र रोहनकर, पवन राजूरकर, अक्षय येरगुडे, मोरेश्वर सुरकर, रतन शिलावार, शंकर पाल, महिला महासंघाच्या शहराध्यक्ष मनस्वी गिरे, जिल्हा महिला महासंघाच्या महासचिव मनीषा बोबडे, नगरसेविका प्रतीक्षा येरगुडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। आज जिल्हाधिकारी मॅडम आम्हाला बोलवलं होतं। या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली, हा पहिला फेज आहे, दुसऱ्या फेजमध्ये जातीय जनगणना करणार आहोत। आमच्या संघटनेची व आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भूमिका एवढीच होती की जोपर्यंत शासनाने राजपत्र काढणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरू राहील। यानंतरही शासनाने राजपत्र नाही काढलं, 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुद्धा मोठं आंदोलन उभा केलं जाईल। तर याची सर्व जबाबदारी शासनाची असेल।